आता आपण लेआउट स्टार्ट करू. स्क्रीनला हवं तर आपण आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं आहे की जो प्लान आहे, ठीक आहे, आता इथे प्लान आपण स्केच केलाय. इम्पॉर्टंट पार्ट काय असतं, काय ब्लॉक मध्ये बनवायचं, अजून आपण लेअर असाइन नाही केलंय. ठीक आहे, एक्झाम्पल याला आपण एक्सप्लोर करू. बघा इथे इम्पॉर्टंट काय आपल्यासाठी, ते आहेत ग्रिड्स. ठीक आहे, एकदा का ग्रिड मार्क केलं, आता हे काय तुम्ही ॲट्रिब्यूट्स बनवलेत बरोबर, त्यामुळे हे ब्लॉकमध्ये नाही ठेवायचे. हे काय इट सेल्फ ॲज अ ब्लॉक. हा जो काही पार्ट आहे ना, की ज्या लाईन्स फिक्स केल्यात आपण, याला काय करायचं, ब्लॉक करायचं. इथे डायरेक्ट सिस्टम यूज करा, कंट्रोल एक्स, कंट्रोल शिफ्ट व्ही. आता हे आपण असं काहीतरी इथे मॅच केलेलं. हा पहिला जो पार्ट असणार आहे याला बोलायचं आहे ग्रिड लेआउट. टेक्स्ट दिसत नाही, साईज वाढवायची. आपण नाव देऊ ग्रिड लेआउट. आला. फर्स्ट आपण बनवलं ग्रिड लेआउट. त्या ग्रिड लेआउट नंतर आता काय करायचं, आपल्याला याचाच रेफरन्स घेऊन सेकंड लेआउट्स बनवायचे. आपण याचा सेंटर घेऊन लोकेट करू. झालं. ठीक आहे, तर इथे काय करायचंय, आपण फिलेट कमांडने मार्क करून घेऊ आधी. आता ऑलरेडी इथे डेव्हलपमेंट केलेलं आहे ना, यालाच उचलू जो पण काय आपण पार्ट इथे डेव्हलप केलेलं. ग्रिड लेआउट नंतर आपण बनवणार वॉल आणि विंडो डोर ॲक्सेस लेआउट. ठीक आहे, इथे जे काय अनवॉन्टेड आहे ते ट्रिम करून टाकायचं. ठीक आहे, मला अशा मल्टिपल लाईन्स वगैरे नाही पाहिजे. ठीक आहे, झाला. आता याला वापस आपण टायटल टाकू. ठीक आहे, याला आपण नाव देऊ
बेस लेआउट. बट आता हा ग्राउंडला आहे का फर्स्ट फ्लोअरला आहे, किंवा मग समजा आपण याला फर्स्ट फ्लोअर पकडू. ठीक आहे, फर्स्ट फ्लोअर लेआउट कितीवर आहे, 12 फीट. म्हणजे कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, 3600 वर करू आपण, 3.600. ठीक आहे, याला मेन्शन कसं करायचं आहे, एलिव्हेशन ब्रॅकेटमध्ये प्लस. ठीक आहे, कसं मेन्शन करणार, 3.600 मीटर. ठीक आहे, आता इथे डायमेन्शन जे ते तुम्हाला मार्क करायचे. ठीक आहे, कसं करणार आपण, याच्यावर क्लिक करायचं तर मग मॅच होणार. ठीक आहे, हा हा ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत क्लिक कशावर करायचं, आधीच्या डायमेन्शन. ठीक आहे, अदरवाईज तुम्ही काय करू शकता, कंटिन्यू. ठीक आहे, हाय त्याच लाईनीमध्ये डायरेक्ट येणार, दिलं डायमेन्शन. ठीक आहे, आता हा आपण पुढचा लेआउट बनवला. आता यामध्ये काय टॅग मेन्शन करायचे. हा कुठला आहे, विंडो आहे, बरोबर आहे. आता समजा ही एका टाईपची विंडो आहे, तर याला विंडो नाव आपण मेन्शन करू. ही पण सेम साईज आहे. आता ही सेकंड टाईप आहे. आता इथे एक लक्षात ठेवायचं, टेक्स्टचे. ठीक आहे, जेव्हा हॉरिझॉन्टल पाहिजे तेव्हा हॉरिझॉन्टल, आणि जेव्हा रोटेट करायचं आहे तेव्हा या पोझिशन मध्येच करायचं, म्हणजे अँटी क्लॉकवाईज. मॅच प्रॉपर्टीज. आला. त्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा लाईन्स ज्या आहेत ना, त्या बिलकुल पण नाही ठेवायच्या. ठीक आहे, अजून कुठे कुठे याला ब्लॉक नाही बनवलं रे. असं नाही करायचं, बस इथेच तुम्ही लोक मग मिस्टेक करतात. विंडो जर दाखवायची आहे, ठीक आहे, तर काय करायचं, आपल्याला लेजेंड्स बनवायचे, म्हणजे सिम्बॉल्स. आता ही विंडो कशी आहे तुमची, स्लाइडिंग आहे, फोल्डेड आहे, कशी आहे, स्लाइडिंग आहे. तर स्लाइडिंगला आपण काय करणार, कळलं. त्यानंतर याला ब्लॉक बनवायचं. ठीक आहे, बट हे जे आहे ना, याला कट नसतं करायचं. ठीक आहे, हे सिंगल पीसच पाहिजे. कळलं. यालाही कसं प्लेस करायचं आहे की हा जो मिडल आहे, ठीक आहे, मिड बिटवीन 2 पॉइंट्स. ठीक आहे, हा आपला ग्रीडचा सेंटर पकडतोय समजा, तर मी काय करेल, हा बॉटम आणि हा टॉप, आला सेंटरला. ठीक आहे, कॉपी पेस्ट. ठीक आहे, रोटेट अगेन, हा जो पॉइंट आहे, ठीक आहे, बिटवीन 2 पॉइंट्स, या दोन्ही वॉलच्या सेंटरला आला पाहिजे, बरोबर आहे.
मग हा बाहेरचा पॉईंट, ठीक आहे. सॉरी, आता आपल्याकडं पॉईंट पाहिजे, बरोबर आहे. कंट्रोल मिड बिटवीन 2 पॉईंट्स, हा एक पॉईंट आणि इथला इंटरसेक्ट भेटला. आला, कॉपी इथे प्लेस केला. ठीक आहे. आता याला मिरर नसतो मारायचा, नाही तर बाय सिम्बॉल बाय ही विंडो इकडे ही इकडे, ही झाली उलटी. इन्स्टॉलेशन करणार तो काय असं करणार नाही. त्यामुळे मग तुम्हाला काय करायचं आहे, कॉपी पेस्ट. आता आपल्याकडे ग्रिड मार्क केलाय, ठीक आहे. कॉपी पेस्ट करू शकतो. इथेही सेम डिस्टन्स आहे. ठीक आहे. आता आपण ग्रीड जे बनवलंय ना, त्या ग्रीड मध्ये लाईन्स किती बाहेर पाहिजे किती आत पाहिजे, ठीक आहे. जसं जसं पुढे पुढे जाऊ तसं तसं आपल्याला डिसाईड करायचं. डोअर बनवला, डोअरची ओपनिंग कितीची आहे, ठीक आहे, 1000. आता होतं काय, ते आपलं 230 आहे, बरोबर. हा किती असतो, 75, ठीक आहे, सेंटरला. हा इकडं 25, इथे 25 आहे, ठीक आहे. वापस 50, 25, ठीक आहे. आता इथे डोअरला काय आपल्याला लॉकिंगला ऑप्शन पण भेटतोय. आतमध्ये जेवढा जाणार तो ब्लॉक सेपरेट पकडायचा. झाला ब्लॉक. याला काय करायचंय, कंट्रोल एक्स कंट्रोल शिफ्ट व्ही करू आपण. जो डोअर आहे, ठीक आहे, आज साईड पासून ऍटलिस्ट 100 mm पुढे ठेवायचं, ठीक आहे. त्या ब्लॉकला मी काय करतो, एडिट. ठीक आहे. एडिट काय करतो, आपल्याकडे लाईन पाहिजे. ठीक आहे. बाकी सी या लेआउटची लाईन जी आहे ती इथे तुम्हाला प्लेस करायची सेपरेटली. आणि याला काय करायचं, ट्रिम करायचं. ओके. अजून कुठे राहिलं, कुठे कुठे डोअर आहे. ओके. झालं, डोअर कनेक्ट झाला. आता 1000चा नाही, ऍक्च्युली हा कमी पाहिजे, बट आपण सेमच ठेवू. आता इथे आपल्याला विंडो 1 आहे,
आलं. आता हा जो आहे हा काय एका टाईपचा डोअर आहे, ठीक आहे. जेव्हा सेकंड टाईपचा असेल समजा, आता हा नेक्स्ट वाला जो आहे हा पण D1च आहे, हा पण D1 आहे, पण हे छोटे आहेत ना, मग याला काय करायचं D2. आता इथे आपण काय करणार, याला इथे कॉपी पेस्ट मारायचं, ठीक आहे. आता हा समजा जो काही तू डोअर बनवला, याला एक्सप्लोर करतो मी. ठीक आहे. त्यानंतर मग याला ब्लॉक बनवून इथे प्लेस करायचं. आला पुढे चुकला. याच्यात याला ट्रिम करून टाकायचं. दुसऱ्या वाला ब्लॉक मध्ये मग ऑटोमॅटिक अपडेट होणार. ठीक आहे. आता ही गॅप किती ठेवलंय, याला आता समजा स्ट्रेच करू. आता काय होणार एक्झॅक्ट 1000. ठीक आहे. आला. त्याला आपण सेव्ह शेड मध्ये टाकले ना आपण DWG. न्यू म्हणून टाकू. ठीक आहे. आता बघ पहिला ग्रीड झाला, दुसऱ्यामध्ये आपण जेवढं मिनिमम अॅनोटेशन पाहिजे तेवढं सगळं दिलं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं की ही गोष्ट जी आहे ती आता भरपूर ठिकाणी यूज होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे एवढं मोठं टेक्स्ट नाही टाकायचं. आपण समजायला देऊ हा बेडरूम 2. ठीक आहे. हा किचन आहे. ठीक आहे. आणि हॉल. ठीक आहे. तर याला सगळ्यांना सिलेक्ट करून, ठीक आहे, Ctrl+C Ctrl+Shift+V करायचं. ठीक आहे. केला सेपरेट ब्लॉक. त्या ह्या ड्रॉइंगला मी इथं प्लेस करतो. ठीक आहे. त्यातनं हे सगळं डिलीट कर. ठेवलं उचलून. सी काय केलंय, ग्रीड आहे, याच्या रेफरन्सने आपण लेआउट बनवला. ठीक आहे. जो ओपन आहे. पुढच्या स्टेजमध्ये आपण काय करतोय, हा ग्रीड ठीक आहे याचाच पार्ट आहे, पण हाही ब्लॉक आपल्याला आता पुढे यूज होणार आहे. तर कुठे यूज होणार आहे, ठीक आहे,
आपण आता याच्या खाली जाऊ. आता आपल्याला काय व्ह्यू डेव्हलप करायची. समजा आता पुढच्या लेआउटमध्ये मी काय करणार आहे, इलेक्ट्रिकल प्लॅन करणार आहे समजा. ठीक आहे, तर इलेक्ट्रिकल जर प्लॅन करणार आहे तर यामध्ये डार्क वगैरे असं काही नको मला. ठीक आहे, मग इथे आपण काय ॲक्च्युली इथे लेअर टाकायला पाहिजे, पण ठीक आहे, जेवढा फेंट होईल तेवढा फेंट झाला. सेव्ह. ठीक आहे, आता आपण इथे इलेक्ट्रिकल प्लॅन करणार आहे. तर आता इथे आपल्याला मेन बोर्ड टाकायचा आहे. ठीक आहे, तर नॉर्मली जी बोर्ड साईज असते ही किती असणार आहे, 300 बाय 100 mm डेप्थ असते. ठीक आहे, आता सिलिंग असो किंवा आणखीन कसा कुठं प्लेस करतोय आपण याला. ठीक आहे, ह्या लोकेशनला. ठीक आहे, आता हा जो लेआउट आहे, ठीक आहे, इथे मी काय करतोय फ्लोर लेआउट, पण आता आपण एक हाईटवरनं बघतोय, सिलिंगवरनं बघणार आहे. ठीक आहे, त्यामुळे वरून बघणार तेव्हा पण सेमच दिसेल. आता आपली सिलिंग कितीवर आहे, अजून 3.6 ॲड करणार आपण, म्हणजे किती झालं, बरोबर आहे. हे 0 पासून मोजतोय आपण. आपला फ्लोअर 3.6 वर होता, पुढचा फ्लोअर जो आहे तो प्लस 3.6 म्हणजे 7.2 वर येणार. बट फ्लोअर लेआउट एलिव्हेशन एवढा दिलाय, आणि हा काय आहे, आपण इलेक्ट्रिकल सिस्टमसाठी हा लेआउट बनवतो. ठीक आहे, मग आता ॲक्च्युली काय इथे आपल्याकडे लेअर ऑन पाहिजे, बट आपण सगळं काय करू आता सध्या अंडरस्टँडिंगसाठी ग्रीन कलरमध्येच बनवू. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हायलाईट होईल. आता हा जो आहे, ठीक आहे, हा काय आपला मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड. तर बेसिकली याला आपल्याला ब्लॉक बनवला का सिलेक्ट फॉर्मॅटमध्ये जाऊन रिनेममध्ये जायचं आहे. ठीक आहे, तर काय आहे BEA80. ठीक आहे, ब्लॉकमध्ये BEA80 हा काय असणार आहे आपला मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड. ठीक आहे, MDB रिनेम करायचं, म्हणजे क्लिक केल्यावर काय नाव येईल आता, MDB. ठीक आहे, त्याला आपण पहिला प्लेस करून घेऊ. ठीक आहे, आता हा मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड टाकला आपण. आता ह्या मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड पासून काय करतोय आपण आता सप्लाय देणार. ठीक आहे, मग मी याला कॉपी पेस्ट करतो. ठीक आहे, आता किचनमध्ये आपला नेक्स्ट बोर्ड कुठे आपण प्लेस करणार आहे, सी इथून जेव्हा एंट्री मारू तर कुठे पाहिजे बोर्ड. ठीक आहे, या पोझिशनला. वापस याला आपण आधी एक्सप्लोड करून घेऊ. ठीक आहे, ठेवला इथे. त्यानंतर आता समजा टॉयलेट आणि बाथरूम आहे. ठीक आहे, याच्यासाठी आपल्याला ऍक्सेस द्यायचा आहे. आता आपण इथे मधोमध देतो. ठीक आहे, म्हणजे काय होणार आहे, समजा इथून येणारा जरी असेल तर इथे बटन ऍक्सेस करेल, इथून येणारा जरी असेल तर पहिला किचनची लाईट लावू शकतो आणि नंतर ठीक आहे या बोर्डला, म्हणजे या बोर्डला ऍक्सेस इथून भेटतोय. प्लस नेक्स्ट काय करतो आपण, इथे एक बोर्ड लावणार आहे. ठीक आहे, आणि सेम काय करू आपण या साईडला लावू. ठीक आहे, म्हणजे इथले सगळे ऍक्सेस जे ते इथून येतील, बाकी छोटे मोठे टॅपिंग जे काढायचे ते आपण सेपरेट करू शकतो. ठीक आहे, आता हॉलमध्ये हा आपला मेन DB आहे, पण इथला जो पॅनल आहे, ठीक आहे, तो आपल्याकडे नाही आहे अजून. मग हा आपला झाला पहिला. आता याला आपल्याला ब्लॉक बनवायचं आहे, तर आपण काय करणार, याला आपण नाव देतो LDB01. ठीक आहे,
याला आपण अजून छोटा करू, ठीक आहे, म्हणजे ॲटलिस्ट या बॉक्समध्ये बसेल. पहिलं याचे ब्लॉक नंतर तुम्ही बनवून घ्या. आता याला आपण LDB01 नाव दिला, त्याच्यानंतर LDB02, ठीक आहे, 3, 4 आणि समजा इथे 5 आहे. हा फर्स्ट इथं आल्यानंतर हा सेकंड होईल, हा थर्ड होणार, ठीक आहे, हा फोर्थ आणि हा फिफ्थ. ठीक आहे, झाले. आता इथे आपल्याला काय करायचं आहे की आपण रूटिंग कशी करणार आहे. ठीक आहे, बाहेरून सप्लाय कुठून पण इथे येईल, त्यानंतर कनेक्शन कसं जाणार आहे. ठीक आहे, या मेन बोर्ड मधनं कुठे गेली वायर, LDB1 मध्ये, म्हणजे हॉलचा जो बोर्ड आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता इथूनच वायर जी आहे, ठीक आहे, ही कुठे काढणार आपण, या साईडला, आणि कुठे कनेक्ट होईल ती, ठीक आहे, इथे. म्हणजे कंड्यूट जे टाकणार आहे ना ते अशा प्रकारे आपण टाकणार. प्लस इथूनच काय होणार आहे, ह्याच बोर्ड मधनं जी वायर आहे ती कुठे जाणार आहे, ह्या बोर्डाला. त्याच्यानंतर ह्या बोर्डातनं जी वायर निघणार आहे, ठीक आहे, ही बेसिकली कुठं जाईल, ह्या बोर्डात. आणि सेम ह्या बोर्डातनं आपण कंड्यूट टाकणार, वायर कुठे टाकणार, नेक्स्ट बोर्डमध्ये. ठीक आहे, तर आपले जे कंड्यूट आहे, ठीक आहे, ते अशा प्रकारे येतील. म्हणजे इथून काय होणार आहे, ग्रीन जो दिला आपण, हा दिला मेन सप्लाय. त्या मेन सप्लाय नंतर आता आपण काय करतो, फर्दर डिस्ट्रीब्युशन करणार आहे. म्हणजे समजा इथे 2 फॅन येऊ शकतात, प्लस या साईडला एक लाईट, या साईडला एक लाईट येऊ शकतो. ठीक आहे, आणि प्लस टीव्ही कुठे प्लॅन करतायत तुम्ही, त्यासाठी छोटा बोर्ड येणार असेल. ठीक आहे, मग जर समजा इथे आपल्याला समजा फॅन लावायचा आहे, हे समजा हे फॅनचे पॉइंट आहेत. आता हा जो LDB आहे ना, ठीक आहे, इथून काय होणार आहे, कंड्यूट पास होईल. ठीक आहे, झालं. इथून एक सप्लाय गेला पहिल्या फॅनला, वापस या बोर्डात सप्लाय गेला सेकंड फॅनला, वापस इथून जो काही कंड्यूट निघणार आहे. ठीक आहे, जर आपण पकडू की इथे एक लाईट आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर फक्त काय तुम्हाला ब्लॉक बनवायचे, कळलं. इथे एक लाईट लावला, एवढा एरिया कव्हर करतो. ठीक आहे, आता सेकंड वाला काय असणार आहे, आपण इथे लाईट लावू, ठीक आहे. आता इथून जर समजा मेन केबल चालले, त्या केबल मध्ये किंवा कंड्यूट मध्ये जर जागा नसेल तर काय करायचं, तो कंड्यूट कुठून पास करायचा, ठीक आहे, या फॅनच्या इथून. कळलं, म्हणजे काय होणार, इथूनच केबल पुढे जाणार. आता समजा तुम्हाला सिलिंग लाईट्स वगैरे लावायचे असतील तर त्याला कोण कंड्यूट टाकत नाही. ठीक आहे, डायरेक्ट केबल पास करतात. आता समजा आपल्याला 6 इंचाचा लाईट आहे, म्हणजे 150 बाय 150, तर साईडने ॲटलिस्ट तुम्हाला काय केला पाहिजे, तो 1 मीटरवरती तुम्हाला ठेवायचा आहे. ठीक आहे, आणि साईडने ॲटलिस्ट इथे 750. समजा असे 4 पॉईंट असतील तर
याची केबल कशी असते, सिरीज मध्ये असते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर एकाच बटनावर 4 लाईटी लावायच्या आहेत, ठीक आहे, तर आपण काय करणार आहे, चौघांची कॉमन वायरिंग करणार सिरीज मध्ये. ठीक आहे, आणि कुठे वापस ती घेऊन जाणार, या कंड्यूट मधून किंवा या कंड्यूट मधून इथे कनेक्शन देऊ आपण. ठीक आहे, अशा पद्धतीने काय करायचं, आपल्याला वायरिंग प्लॅन करायची. त्याच्यानंतर जेवढे पण पॉइंट्स आहेत, ठीक आहे, त्या पॉइंट्सचं काय करायचं, आपल्याला बाजूला शेड्यूल बनवायचं. ठीक आहे, शेड्यूल मध्ये कसं येणार, एक्झाम्पल आपला टेबल आहे. ठीक आहे, इथे समजा आपण कॉलम किती आहेत, रो किती आहेत टाकले, इथे याला आपण प्लेस करू. आता आपला MDB जो आहे, मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड, ठीक आहे, इथे आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे, टॅग नंबर टाकायचा, सिरियल नंबरच्या ऐवजी टॅग नंबर लिहायचा. आता टॅग नंबर काय आपला LDB 01, LDB 02, अदरवाईज याला आपण खिचू. किती टोटल 5 आहेत, आले. त्याच्यानंतर ठीक आहे, काय एरिया, हॉल आहे, हा काय आहे. नंतर वॉशरूम, नंतर हा मास्टर बेडरूम आणि हा आपला, ठीक आहे, सिंगल बेडरूम. पुढे करंट किंवा आपल्याला MCB टाकायचं आहे. ठीक आहे, मी टाकला MCCB. आता हॉलमध्ये लोड किती आहे लिस्ट बनवावं लागेल ना, मग ती एक्सेल जी आहे ती तुम्ही वापस काय करायचं, इथे पण एक सॅम्पल बनवून दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही इथे किंवा एक्सेलमध्ये बनवू शकता. आता आपण इथे देऊ LDB 01. ठीक आहे, आता एरिया सगळा सेमच असणार आहे. ठीक आहे, हॉलच म्हणून येईल. स्विच आणि सॉकेट. आता इथे टॅग जो आहे, इथे आपण डायरेक्ट नोट करू की बाबा समजा इथे काय आपली दिली आपण एक लिनियर ट्यूबलाइट. ठीक आहे, एका टाईपची म्हणजे 20 वॅटची. ठीक आहे, तर LT-01 केला आपण, अशा 2 लावतोय मी, बरोबर आहे. पण एक लाईट जी आहे, ठीक आहे, इन्सर्ट लेफ्ट. ठीक आहे, वॅटेज किती आहे, ठीक आहे, 20 वॅटची एक आहे, इथे पण 20 वॅटची एक आहे. आता याला काय करायचं, आपल्याला टेबलमध्ये याला पहिल्याला सेट करून घ्यायचं. ठीक आहे, कसा पाहिजे हा एक्झॅक्टली. ठीक आहे, दोन लाईट आहेत, दोघांना पण इंडिव्हिज्युअल स्विच आहे. सॉकेट येणार आहे का त्याला, नाही ना, पुन्हा येईल का रे ट्यूबलाईटला, कळलं ना, जो पिन असतो तो सॉकेटमध्ये, स्विच म्हणजे बटन. त्याच्यानंतर आपण काय करतोय, LED लावलेत. ठीक आहे, तर आपल्याला LED आपण काय करतोय, एक LED 2, आता टोटल 4 LED लावतोय आपण. ठीक आहे, प्रत्येकी काय आहे 10-10 वॅटची आहे, कारण की आपला जो रूम आहे ना त्याच्यात 20 वॅट इनफ आहे. म्हणून घेताना तुम्हाला काय करायचं आहे, कमी वॅटची घ्यायची. ठीक आहे, नाहीतर मग 20 आणि 20 40 वॅट होईल. त्यामुळे ह्या दोघांना काय करणार, आपण मर्ज करणार, दोघांना एकच स्विच येईल. यालाही आपण मर्ज करून काय करणार, त्या दोघांना एकच स्विच येणार. ठीक आहे, इथे सॉकेट अजून नाही. आता त्या बोर्डमध्ये
पुढे काय येणार आहे, फॅन वगैरे येऊ शकतो. ठीक आहे. आता समजा इथे आपण F1 आणि F2 फॅन कितीचा असतो, हा फॅन जो आहे ठीक आहे त्याचा वॅटेज असते 65. ठीक आहे. आणि जर थोडा हाय स्पीड वाला असतो ना तो 55. ठीक आहे, त्याच्या खाली येत नाही. दोन्ही पण एक एक इंडिव्हिज्युअल असणार आहे. पण नुसता फॅन देऊन चालणार आहे का, रेग्युलेटर लागतं ना. ठीक आहे, इथं रेग्युलेटरला वॅटेज काही येणार नाही. ठीक आहे, पण स्विच जो आहे तो एकच स्विच वरती दोन्ही ऑपरेट होतात, तर हे मर्ज होतील फक्त. ठीक आहे, बट आता तुम्हाला काय करायचंय, रेग्युलेटर जो आहे आणि स्विच, ठीक आहे, स्विचला आपल्याला एक सॉकेट जाईल. मॉड्युलर आहे ना, आपल्याला बोर्डची सायझिंग पण करायची आहे. मॉड्युलर आहे. रेग्युलेटर तुम्ही मग सिंगल स्विचवाला घेणार आहे का, असा बॉक्स टाईप, म्हणजे 2 स्विचच्या जागी एक रेग्युलेटर बसतो. ठीक आहे, असा घेणार असाल तर आपल्याला ते पुढे पण काउंट करायचं आहे. ठीक आहे, कॉपी इथे आपण पेस्ट करू. ठीक आहे, सेकंड झालं. त्या व्यतिरिक्त आपण काय करतोय, स्पेअर देतोय चार्जिंगसाठी, किंवा काय मशीन व्हॅक्यूम क्लीनर लावायचंय, 2 स्पेअर दिलंय. ठीक आहे, याच्यामध्ये जास्तीत जास्त कितीचा लोड टाकू शकतो आपण, लास्ट टाइम तुम्ही काढलं होतं ना, 1 एम्पियर म्हणजे किती वॅट, 180 ते 200 वॅट. कळलं, इथे तुम्हाला एक कळलं पाहिजे. आता आपण 180 वॅट, ठीक आहे, आता इथे लोड किती टाकू शकतो, मॅक्झिमम 180 वॅट पर्यंतच टाकू शकतो. ठीक आहे, सॉरी 6 एम्पियर आहे ना, 6 एम्पियर म्हणजे किती झालं, अप्रॉक्सिमेट आपण 800 वॅट पर्यंत पकडू. ठीक आहे, 800 वॅट पर्यंत आपला लोड जाईल. अजून आपण करंट नाही काढलं. मग या दोघांना पण एक एक स्विच येईल, आणि हे दोघं कशासाठी असणार आहेत, एक एक सॉकेटसाठी असणार आहे. कळलं, सॉकेट ब्लँक आहे ना अजून. मग हा जो स्पेअर 1 आहे आणि हा आहे, बस सध्या आपण एवढं लावू. अजून काय असणार आहे, अजून टीव्ही वगैरेसाठी आपण सेपरेट छोटा बोर्ड काढू. बघा, एक मी काढून दाखवते, बाकी तुम्हाला तुमच्या ड्रॉइंग मध्ये ठीक आहे काय करायचंय, ऍड करायचंय. ठीक आहे, इथे आपण सम काढायचे. ठीक आहे, तो काय विचारतो, सम कुठून कुठपर्यंत काढायचे. कळलं, 1810 वॅट झालं. ठीक आहे, 800 एम्पियर म्हणजे किती झाला, 800 वॅट म्हणजे ऑलमोस्ट 6 एम्पियर झाला. 8 8 2 16 8 3 24 म्हणजे 6 6 2 12 6 3 18 एम्पियर करंट झाला इथे. ठीक आहे, एकतर या सगळ्यांसाठी मग आपण काय करणार, सिंगल पोल वाला 16 एम्पियरचा एक येतो ना MCB, बरोबर ना, 6 8 8 2 16. आता त्याच्यापेक्षा थोडा जास्त आहे, पण थोडा जास्त काय येतोय, स्पेअर आपण दिला 800 वॅट, म्हणजे त्या सॉकेटची कॅपॅसिटी आहे 800 वॅट. तर एवढा लोड देणार आहे का आपण, चार्जिंग बिर्जिंग लावली तर 165 वॅट 100 वॅट, लॅपटॉप वगैरे लावला तर. त्यामुळे ह्या सगळ्यांसाठी ठीक आहे आपल्याकडे काय येणार आहे, MCCB देणार आपण. कितीचा, 16 एम्पियरचा. काय, सिंगल पोल. कळलं, तर हा जो LDB आहे, हॉल आहे, हा MCB आहे. इथे काय लिहिणार, 16 एम्पियर, आणि काय येणार आहे, सिंगल पोल. कळलं तुम्हाला, बस.
इथे तुमचं जे काही वर्कआउट आहे, ठीक आहे, त्या रूमच्या हिशोबाने तुम्हाला वर्कआउट करायचं आहे. मला सांगा आता, सगळ्यात जास्त लोड कुठं आला पाहिजे तुमच्याकडे? हॉलमध्ये, किचनमध्ये की बेडरूम मध्ये? किचन मध्ये. आपलं किचन म्हणतोय म्हणजे नॉर्मल केसमध्ये किचन मध्ये, पण पीक लोडला कुठे येणार आहे? बेडरूम मध्ये. एसी लावणार कुठे? ठीक आहे, तिथे. मग तुम्हाला काय करायचं आहे, हे जे LDB1 आहे ना, हॉलसाठी बनवलं. LDB2, LDB3, 4 आणि 5 असा टेबल चार्ट बनवायचा. ठीक आहे, त्याचा वॅटेज किती आहे टेंटेटिव्हली, ठीक आहे, त्या हिशोबाने इथे डिसाईड करायचं. ठीक आहे, आणि जसं आपण केलंय 800 वॅट म्हणजे 6 एम्पियर पकडलं अप्रॉक्सिमेट. मग जेवढा वॅटेज आहे त्याला डिवायडेड बाय 800 करा, मग तुम्हाला एम्पियर साईज येईल. 16 नंतर नेक्स्ट जो आहे तो डायरेक्ट 32चा येतो. पण 32 वाला सिंगल पोल मध्ये पण येईल, डबल पोल मध्ये पण येईल. डबल पोलचा कधी घ्यायचा आहे? जेव्हा त्यामध्ये 3 फेज टाईप कनेक्शन येईल किंवा करंट जास्त असणार. कळलं? जे एसी आला तर तुम्हाला बाय डिफॉल्ट डबल पोलच लावायचा आहे. ठीक आहे, असे सगळ्यांचे टेबल बनवून ठेवायचे तुम्हाला. झालं इलेक्ट्रिकल सिस्टम. त्यानंतर ठीक आहे, अगेन आता आपलं हे तर वर्कआउट झालंय, पण पुढच्या लेआउटला येईल. ठीक आहे, इथे आपल्याला काय करायचंय, काय राहिलं आपला? ठीक आहे, कॉलम लेआउट. ठीक आहे, आता कॉलम लेआउटला तुमचं एलिव्हेशन जे आहे, ठीक आहे, आता आपल्या 0 फ्लोअरला काय नाही बनवलंय ना आपण, म्हणून 3.6 लाच देऊ. बघा आता विंडो कुठे काय सगळं काय इथे दिसतोय. ठीक आहे, पण आपल्याला या लेआउटची गरज आहे का? सध्या आपल्याला याची गरज नाहीये. आपल्याला काय पाहिजे? फक्त नॉर्मल रूम लेआउट. ब्लॉक बनवलाय ना आपण, त्याला उचलून मी इथे ठेवला. ठीक आहे, आता आपण काय करणार, इथे कॉलम्स बनवणार. ठीक आहे, आता बघा जसं आपल्याला आता कॉलम बनवायचं आहे, 230 ची वॉल आहे. ठीक आहे, आता मी काय करतोय, 600 करतोय प्लस हा 300. ठीक आहे, 300. ओके, हे 600 काय घेतलंय? आपला जो फेस विड्थ आहे ही 300ची, 230ची आहे. सॉरी, आपण किती घेतले? 300 घेतले. जसं मी म्हटलंय, जर बेंडिंग घ्यायची किंवा लेंथ घ्यायची तर 1.5 टाइम्स घ्यायची. ठीक आहे, म्हणजे ही तुमची झाली मिनिमम कॉलम साईज. ॲज पर डिझाईन जर समजा जास्त आली तर तुम्ही जास्त घ्यायचे, पण याच्यापेक्षा खाली नाही जाऊ शकत. म्हणजे काय, जरी डिझाईन मध्ये आलं की बाबा तुम्ही 300 बाय 300चा ब्लॉक पण टाकू शकतात, किंवा 300 बाय 450 येत आहे, तर मग मिनिमम काय करायचं, तुम्ही अशा टाईपमध्ये एल टाईपमध्ये घ्यायचं. आता याला आपण काय करणार, आता आपल्याला याचा पाहिजे सेंटर. ठीक आहे, ठीक आहे, H फॉर हॅच. तर आपल्याला आता काय करायचं आहे, कॉन्क्रीटचा हॅच उचलून टाकायचं. आला? ठीक आहे, आता इथे आपण वापस काय करू, याला नॉर्मल कलर मध्येच बनवू. ठीक आहे, आता याला तुम्ही डायरेक्ट ब्लॉक बनवा. ठीक आहे, आता आपल्याकडे सेंटर पॉइंट पण आहे, याला उचलून तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे, आपण वॉल कट केले का अजून? बट वॉल कट नाही गेली तर काय असं वाटतं वॉल कॉलम मध्ये मर्ज झाले. बरोबर आहे, मग यासाठी तुम्हाला मी वाईप आउट कमांड शिकवलंय. ज्यांना ज्यांना शिकवलंय त्यांना माहिती आहे. मग आता आपण काय करायचं, वाईप आउट कमांड घ्यायची आणि याच्या अराउंड काय करतो, मी ड्रॉ करतो. आणि काय करायचं, याला सिलेक्ट करून ड्रॉ ऑर्डर करून सेंड टू बॅक करायचं. पण अजूनही इथे दिसते ना, मग दिसते का? कारण की आपण बाहेर बनवले, ब्लॉक मध्ये नाही बनवले. आता याला राईट क्लिक, एडिट ब्लॉक इन प्लेस करायचं, सगळं सिलेक्ट करा आणि काय करायचं, इथून ऍड टू वर्किंग सेट. आता हे आलंय,
कसं कळणार आलंय की नाही? दिसतो? सरकवला तर आहे तसाच राहील. क्लिअर? याला हवं तर आपण इथे मिरर मारू, कारण की आपल्याला माहिती आहे कसं यूज होणार आहे. फक्त काय करायचं तुम्हाला, जर आज चुकून खाली गेला असेल तर याला तुम्हाला काय करायचं, राईट क्लिक, ब्रिंग टू फ्रंट करायचं. आला? झाले 4. त्याच्यानंतर आता आपल्याला समजा इथे टी शेप मध्ये येणार असेल कॉलम, ठीक आहे, इथे प्लस इथे समजा टी शेप मध्ये, तर मग काय करायचं, याला उचलतो मी इथे, ठीक आहे, याला आपण एक्सप्लोड करू, याला असं सिलेक्ट कर, सॉरी याला आपण असा सिलेक्ट करून डिलीट करून टाकू. ठीक आहे. आता ही जी साईड आहे ही आपल्याला अपोजिटला पाहिजे, ठीक आहे, बट मध्ये 300च पाहिजे. मग काय होणार आहे, याला 150 आत आणायचा, याला 150 आत आणू. ठीक आहे, झालं. एच झालं रेडी. आता याला तुम्ही ब्लॉक बनवा. अगेन सेम केस. ठीक आहे. आता बघा इथे आपण काय करू, आधी प्लेस करून टाकू. ठीक आहे, ठीक आहे. आता मध्ये ना इथे आपल्याला कॉलम नको पाहिजे किंवा पाहिजे. ठीक आहे, जर पाहिजे असेल तर इथे कुठल्या टाईपचा टाकणार तुम्ही, सिंगल 100x100चा उचलून टाकायचं, सॉरी 300x300 वाला उचलून टाकायचं. ठीक आहे, इथे टी सेक्शन उचलून नाही टाकायचं. आला? याला आता आपण ब्लॉक मध्ये करू. ठीक आहे, कारण की काय, बीम टू बीम कनेक्ट करायचं आपल्याला. ठीक आहे, त्याकरता याला क्रॉस स्क्वेअर असं काय येणार नाही, हा येणार तो उभावालाच बीम येईल. ठीक आहे, कळलं? आता दोन्ही केसेस मध्ये काय करायचं आपल्याला, वाईप आउट यूज करायचं. ठीक आहे, आता याच्यामध्ये आणायला सेव झाला कवर. एडिट, ऍड, सेव. ठीक आहे, झाला आपला कॉलम लेआउट. ठीक आहे, कॉलम कुठे कुठे येणार आहे, कसा कसा येणार आहे, ठीक आहे, सगळा पार्ट झाला का. आता यालाच पुढच्या लेवल, आता आपल्याला कॉलम माहीत पडली का, त्याच्या पुढे काय येणार आहे. आता इथे आपल्याला ह्या लेआउटशी घेणं देणं नाहीये. हा काय झाला माझा, इथे कॉलम पोझिशनिंग झाली, हा माझा कॉलम लेआउट झाला. ठीक आहे, आता याचाच रेफरन्स घेऊन, ठीक आहे, पुढे आपल्याला काय करायचं, प्लिंथ बनवायचं. ठीक आहे, तर बघा आता याला वापस आपण सेपरेट ब्लॉक बनवायची गरज नाही. आता आपली वॉल 230ची आहे. ठीक आहे, मग प्लिंथ आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा, पण आपण काय करणार, डायरेक्ट याला फ्लश करून टाकू. ठीक आहे, म्हणजे काय होणार आहे, सी आता याला तुम्हाला बीमला जर बनवायचं आहे तर तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, म्हणजे ॲज अ ब्लॉक जर बनवायचा असेल तुम्हाला, पण याला आपण नॉर्मली ब्लॉक वगैरे बनवत नाही, कारण की हे काय इंडिपेंडंट लेआउट आहे. ठीक आहे,
हा, इथे फक्त आपण काय करतो, जे हॅच आहे ना, ठीक आहे, हे थोडंसं चेंज करतो. ठीक आहे, म्हणजे तर मी जास्त डेन्स करतो. आता याला स्ट्रेच कमांडनी ॲडजस्ट करा. ठीक आहे, बस एका ठिकाणी बनवला तर त्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं. आता वॉल इथं पण येणार आहे ना. बघा, प्लिंथ कशासाठी असतोय, वॉलचा लोड घ्यायला, किंवा बीम कशासाठी असणार आहे, वॉलचा लोड घेण्यासाठी. इथे काहीच नाही आहे. ठीक आहे, खाली जरी प्लिंथ नाही आला पण वरच्या फ्लोअरला बीम तर द्यावा लागेल. ठीक आहे, त्यामुळे ग्राउंडला समजा आपल्याला पैसे वाचवायचे आहेत, आपण नाही दिला. ठीक आहे, फक्त कुठे, ग्राउंडला. मग याला मी काय करणार आहे, प्लिंथ लेआउट देतोय. ठीक आहे, म्हणजे फ्लोअरला येतोय. पण इथे जेव्हा मी फर्स्ट फ्लोअर लेआउट नाव देतोय, ठीक आहे, आता हा ग्राउंडला आहे, त्याला आपण काय करणार आहे, 0.0 प्लिंथ लेआउट. हा फर्स्ट फ्लोअरला जो बीम प्लान करतोय, मग तिथे हा पण येईल. ठीक आहे, असा कळलं. स्लॅबला आपण काय की पूर्ण कास्ट केलेलं दाखवत नाही. ठीक आहे, स्लॅबचा लेआउट आपण काय करणार आहे, यालाच कॉपी पेस्ट मारून काय करतो, पुढे आपण सरळ इथून इथपर्यंत, ठीक आहे, सिंगल आपल्याला मर्ज केलेलं दाखवायचं. तर पॉलीलाईन कमांड घ्यायची. झालं, हा पूर्ण काय झाला. आता आपण स्लॅब कन्सिडर केलाय. इथे मी आता बाउंड्री सिलेक्ट करतो. ठीक आहे, म्हणजे आता पुढच्या लेवलला काय की आपल्याला जर कास्ट करायचं राहिलं तर हा कास्ट करायचा. ठीक आहे, आता होतं काय, ड्रॉइंग बनवताना मग आपण, हे झालं तुमचं कॉलम आणि आपलं फ्लोअर लेआउट. आता रिएन्फोर्समेंट दाखवायची आहे तर मग यामध्ये आपण सेपरेट दाखवायचं आणि त्यामध्ये नोट टाकायची. ठीक आहे, जे काय टिपिकल असेल ते. वापस आता काय करू आपण, सी तुम्हाला एवढे टाईप बनवून ड्रॉइंगला आहे ना
अशा पोझिशनमध्ये ठेवायचं की तुम्हाला कळलं पाहिजे कशाला काय लिंक आहे. ठीक आहे. पुढे आता इथे आपण कॉलम लेआउट तर ड्रॉ केला, पण याची फुटिंग बनवले का अजून नाही. मग आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचं फुटिंग बनवायचं आहे. ठीक आहे. आता स्टेप फुटिंगपेक्षा तुमची स्क्वेअर फुटिंग जी आहे ती बेटर असते. आता याला ऑफसेट जो आहे, ठीक आहे, आता याची जास्त हेवी स्ट्रक्चर नाही आहे, त्यामुळे आपण फुटिंग जी आहे ती 600ची मारतो. ठीक आहे. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे इथून 600, ठीक आहे, कारण की तुम्हाला ॲटलिस्ट कितीचा एरिया भेटला पाहिजे, 1.2 1.4 किंवा 1.5 मॅक्झिमम. ठीक आहे. जर तुम्हाला हे कमी करायचं आहे तर तुम्ही याच्यापेक्षा कमीमध्ये पण जाऊ शकतात, पण 1.5 पेक्षा खाली नाही जायचं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं की कॉलम जो आहे ना, ठीक आहे, तो बरोबर याच्या सेंटरला आला पाहिजे. ठीक आहे. आता ग्रीड वाईज तर सेंटरला आहे, पण कॉलम गेला ऑफसेट, बरोबर आहे. मग याचा सेंटर कसा काढणार? कळलं? आता या सगळ्या साईडनी इक्वल डिस्टन्स झालं. ठीक आहे. थोडं जास्त दिसेल, पण हा इक्वलमध्ये. आता इथे आपण हॅच देऊ. आता हा जो फुटिंग लेआउट आहे ना, याला आपल्याला काय करायचं आहे, ॲक्च्युअलमध्ये सेपरेट ब्लॉक बनवायचे. ठीक आहे. पण सध्या आपण याला आहे तसंच ठेवू. एक लक्षात ठेवा, फुटिंग मागे पुढे झालं काय फरक नाही पडत, पण कॉलम जे आहेत ते आपण बीम टू बीम कनेक्ट करणार आहे, त्यामुळे त्याची सेंटर लाईन जी आहे ती मॅच राहिली पाहिजे. ठीक आहे. हा जो टी शेप वाला आहे, ठीक आहे, हा झाला आपला फुटिंग लेआउट. ठीक आहे. तर फुटिंग लेआउटमध्ये अरेंजमेंट कशी असते आपली, कॉलम लेआउट, मग प्लिंथ बीम, त्याच्यानंतर मग त्याच्या खाली काय असतोय, फुटिंग असणार. ठीक आहे. मग याला तुम्हाला लेंथ विड्थ हाईट जे पण काय असेल तुमचं. ठीक आहे. आता आपल्याला टॅगिंग पण करायचे. तर इथे आता आपला काय ए आणि 0 इथून चालू होतं, म्हणजे इथे हा जो असणार आहे आपला, तो असणार आहे कॉलम 1. कुठेतरी एकाच साईडला काय करायचं आहे तुम्हाला, त्याची पोझिशन फिक्स करायची. ठीक आहे. देता येईल नंबर, सी 1 2 3, पुढच्याला 4 द्या, इथून 4 चालू ना करू. ठीक आहे. कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता जसं इथे आपण याला कॉलम 1 नाव दिलंय, ठीक आहे, तसं इथे काय असणार आहे, हा कॉलमची फुटिंग आहे, बरोबर. या कॉलमची फुटिंग आहे, पण पहिला कुठला आहे, हा आहे. कॉलम फुटिंग 1, कॉलम फुटिंग 2, कॉलम फुटिंग 3. ठीक आहे. जिथे तुम्हाला टेक्स्ट वगैरे ऍडजस्ट करायचे तिथे
ॲडजस्ट करा. ठीक आहे, नंबरिंग एकदा अपडेट करून घ्या. आता एवढं सगळं आपण डेव्हलप केलं, बनवलं. आता नंतर आपल्याला आठवलं की आपण स्टेअर्स बनवलेत का? नाही ना. आता या सिच्युएशनला आल्यानंतर कळतं की आपण स्टेअर्स नाही बनवले. ठीक आहे, मग आता स्टेअरसाठी आपल्याला वापस काय लागणार आहे? सपोर्ट लागेल, बरोबर आहे. आता स्टेअर जी आहे, ठीक आहे, ती आपल्याला ॲटलिस्ट 1200 वरती पाहिजे. ठीक आहे, प्लस नेक्स्ट 1200. ठीक आहे, एवढा मोठा कॉलम येणार नाही. ठीक आहे, याला आपण काय करू आता, छोटा करू. हा 300 बाय 300 आहे. आपण याला 80%च करू किंवा स्केल कमांड घेतली आपण. ठीक आहे, रेफरन्स देऊ. रेफरन्समध्ये हा जो 300 आहे, ठीक आहे, त्याला आपण समजा 200 केला. आणि वापस यालाही काय करतो आपण, 1200 वर ठेवू. पण आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, टँक आली तर ठेवणार कुठे? ठीक आहे, मग सगळ्यात जवळ आपल्याकडं कॉलम कुठले आहेत? हेच आहेत. त्यामुळे याला आहे तसंच ठेवू आपण. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय करायचं आहे, स्टेअर्स प्लॅन करायचे आहेत. ठीक आहे, बघा, ही झाली 0 लाईन, हे झालं 3600 है ना आपलं पहिलं एलिव्हेशन. आणि लँडिंगसाठी आपण काय करतोय, आता आपल्या रायझरची हाईट किती देतोय आपण, 150 आणि ट्रेड 280. ठीक आहे, बनवला. येतोय, झाला मॅच. ठीक आहे, इथून येणार, अशी जाणार. ठीक आहे, आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, लँडिंग द्यायची. ठीक आहे, आता ॲक्च्युली इथून लँडिंग स्टार्ट होते. ॲक्च्युअलमध्ये हेच मॅच झालं पाहिजे. ॲटलिस्ट पुढे आपल्याकडे काय असला पाहिजे, 1200चा तरी गॅप असला पाहिजे. ठीक आहे, आणि इथेही सेम आहे. ठीक आहे, ह्या पॉईंटपासून पुढे, ठीक आहे, 1200 असला पाहिजे. स्लॅब जो असतो किती घेणार आहे त्याची डेप्थ आपण, काय रे, मिनिमम 125 असते. ठीक आहे, स्टँडर्ड लोडिंगला आपण 150 घेऊ. ठीक आहे, आता कन्स्ट्रक्शन लाईन कमांड घ्यायची. ठीक आहे, आता याला आपल्याला थिकनेस पण द्यावी लागेल ना, कॉर्नर आला, मग यालाही 125 देऊ आपण. ठीक आहे, साईडने याला उडवायचं. ठीक आहे, आता याची गरज आहे का काय, हा. आणि याला काय करायचं, आता इथे लक्षात ठेवा, आपण काय केलंय की जो टॉप आहे ना, ठीक आहे, तो काय कन्सिडर केलाय, टोटल हाईट, आणि बॉटम जो आहे तो टोटल डेप्थ म्हणजे 3.6. त्यामुळे आपले बीम वगैरे जे काय येणार आहेत ते खालीच येणार आहेत. आता इथे आपल्याला हा जो सेकंडरी बीम आहे,
ठीक आहे, किंवा आपण लिंटल बोलू शकतो. हा कितीवर येतोय आपला 1725 सेंटरवरती. ठीक आहे, प्लस कितीचा आहे 150चा आहे. ठीक आहे, स्लॅब. आता आपले किती फ्लोअर आहेत त्या हिशोबाने काय करायचं आपल्याला. आता कळलं, कॉपी पेस्ट करत जायचंय. आता आपला बीम जो आहे, ठीक आहे, हा पण काय करतोय आपण, समजा कनेक्शन साठी सेमच यूज करतोय. आता इथे बघा किती हाईट आहे 1575. म्हणजे जो 6 फुटाचा माणूस आहे ना तो एकदम फेसोफेस पास होईल इथं. ठीक आहे, मग मी काय केलं, आता या बीमला याला मॅच करून टाकलं. ठीक आहे, म्हणजे जे शटरिंग वगैरे लावणार आपण ते बरोबर याला मॅच करून इथे आपल्याला फिक्स करता येईल. पुढं काय होईल, इथे उलट होतं. ठीक आहे, आपण टॉप लँडिंग जो आहे तिथं बीमचा टॉप येईल, म्हणजे हे असं इथे गरज आहे का, मग हा निघून जाणार. आता आपल्याला काय कळलंय, याच्या सेंटर पासून याचा सेंटर, ठीक आहे, ऑलमोस्ट 6 मीटर आहे. ठीक आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स. म्हणजे हे आपलं 3 आहे. ठीक आहे, 6 मीटर म्हटलं तर कुठे जाणार, पुढच्या ग्रीड पर्यंत. बरोबर आहे, मग इथे आपण काय करू शकतो, याला रोटेट. सी आपल्याला स्ट्रक्चर जे कनेक्ट करायला एवढेच लोकेशन्स आहेत. ठीक आहे, बीम ऑफसेट घ्यायपेक्षा आपण सेंटर मॅच करू आणि काय करायचं, याचा सेंटर इथे मॅच केला. ठीक आहे, तर याचा सेंटर इथे मॅच केला. आता ह्या ज्या स्टेअर्स आहेत, ठीक आहे, हा मिड पॉइंट आहे त्या दोन्ही लँडिंगचा. झालं ओरिएंटेशन फायनल. तर फक्त काय करायचं, याच्या जेव्हा साईड बनवणार आपण, ठीक आहे, त्या साईडसाठी काय लागतील आपल्याला, ग्रिड्स लागते. आणि होणार काय, ही ग्रिड याला मॅच होते, ही ग्रिड याला मॅच होते. क्लिअर, हा तुमचा बिल्डिंगच्या ग्रिड आहेत, म्हणजे इथे कॉलम स्ट्रक्चर येणार आहे तुमचं. ठीक आहे, आता समजा हा टेरेसवर गेलाय, आता इथे समजा टेरेस लागतंय. काय चुकलं आपलं, कुठला, हा कळला मला, एक स्टेअर खाली येईल ना, कुठला,
एक मिनिट, आपण याला असा आडवा गेला ना. अरे हे बरोबर आहे, काय ही ग्रीड जी आहे ही चुकीची आहे. ठीक आहे, चुकीची कशावरून आहे? आपला प्रत्येक फ्लोअर कितीचा आहे? 3600. ठीक आहे, आता पण इथे टॉप मॅच केलाय, बरोबर आहे. कुठून चालू होणार आहे? हा ग्राउंड वरून चालू होतोय. हा जर 0 फ्लोअर आहे आपला 3600. ठीक आहे, तर बीम वर गेलं. आता आलं 3600. ठीक आहे, हाफ वर आला, पहिल्या फ्लोअरला गेला, पुन्हा इथून चढून सेकंड फ्लोअरला गेला, इथून चढून आता टेरेसवर गेला. टेरेसच्या वरती काय, आता आपल्याला पुढे वॉटर टँक प्लान करायची, बरोबर आहे. आता खालून आपलं स्ट्रक्चर तर वरती चाललेलंच आहे. मग इथे आपण किती हेड क्लिअरन्स ठेवणार आहे? ठीक आहे, समजा 3600 ठेवायचं. 3600 नाही, पण 1600, 2 मीटर ठेवू. ठीक आहे, एक माणूस आरामात पास झाला पाहिजे. आता इथून वरती काय होणार आहे? वॉटर टँक डिझाईन होईल आपली. ठीक आहे, आले त्याचे बीम. आता इथे लक्षात ठेवा, इथे मध्ये आपण काहीच नाही दिलंय. ठीक आहे, हा एंडिंगचा पोर्शन आहे. ठीक आहे, तर इथे बीम येणार आहे का कुठे? ठीक आहे, मधल्या पोर्शन मध्ये आपण बीम नाही दिलाय. पण आता ह्या टँक साठी काय करावं लागणार आहे? एक साईडला तुम्हाला काही गेलं तर टाकावंच लागेल. ठीक आहे, मग एक बीम आपण इथे साईडला टाकतोय, म्हणजे काय होणार आहे? आपलं जे लोडिंग आहे ते एवढ्या बीम वरती जाणार. कळलं? मग किती स्पेस अवेलेबल आहे? 7 मीटर, सॉरी 6.5 मीटर, बरोबर आहे. आता नॉर्मल लोडिंग किती असते? 300 किलो न्यूटनची फ्लोअर लोडिंग असते, किंवा मिनिमम 150. म्हणजे 1 किलो न्यूटन म्हणजे किती झालं? 9.81 kg. 150 गुणिले 9.81 जर केलं, किती येत आहे? 1400. म्हणजे जर वॉटर टँक ठेवायची राहिली तर कितीची ठेवता येईल आपल्याला? 1200 लिटर. कळलं? इथे जर आपण रिएन्फोर्समेंट वाढवली किंवा थोडंसं हे केलं तर आपल्याला अजून काही करता येईल, बरोबर आहे. बस, आता इथे तुम्ही जर का RCC टँक बनवायला गेला ना तर तुम्हाला लय कॉस्टली पडेल. त्यामुळे अशा टाईपच्या स्ट्रक्चरमध्ये RCC नाही बनवत. 5-5 हजार लिटरच्या 2 टाकी ठेवायच्या, 5000 किंवा 1.5-2 हजाराच्या 2-3 ठेवून द्यायचा, प्रॉब्लेम सॉल्व. कळलं? मग इथे आता तुम्हाला काय करायचंय? सेक्शन त्या टाईपमध्ये डेव्हलप करायचंय. आता ही जी ग्रीड आहे ही फक्त टँकसाठी आहे. ठीक आहे, झालं तुमचं साईड एलिव्हेशन. इथे तुम्हाला मग काय करायचं आहे की हा बाबा इथे आपल्याला आता पोझिशन मेन्शन करायची आहे. ठीक आहे, त्याला आपण थोडं छोटं करू, 0.7. ठीक आहे, काय करायचं? पॉलिगॉन घ्यायचा, ट्रायंगल घ्यायचा. ठीक आहे, इथे आपण द्यायचंय. ठीक आहे, याला काय म्हणतात? फिनिश फ्लोअर लेवल. ठीक आहे, काय असणार आहे ब्रॅकेटमध्ये? पर्सेंटेज P. याला आपण आता 0.0 मीटर पकडतो. ठीक आहे, याला कसं दाखवणार आपण? याला इथे टच केलेला दाखवायचा. ठीक आहे, याला थोडा खाली आणून ठेवायचं. ठीक आहे, किंवा इथून तुम्ही
टेक्स्ट दाखवायसाठी याला असा वरती घेऊन फिनिश फ्लोअर लेवल इथं लिहायचं एलिव्हेशन. टॅगिंग इम्पॉर्टंट आहे. एच इथे काय आपला एलिव्हेशन प्लस मायनस नाही येणार. आता प्लस मध्ये चाललाय आपल्याला कन्फर्म आहे, त्यामुळे इथे मग 3.6 टाकायचं. हा काय आहे, हा कितीवर येणार बरोबर आहे. साईदोने 12. हा ठीक आहे, ओके ठीक आहे. हा काय तुमचा टेरेस किती येईल, हा किती येतोय, बरोबर 10.8 मीटर. बाकी पुढं टँकसाठी जे काय तुम्ही ठेवणार एलिव्हेशन तिथे तुम्ही मग मेन्शन करायचं. ठीक आहे. ओव्हरहेड वॉटर स्टोरेज टँक एलिव्हेशन. आता याच्यात 2 मीटर ऍड करायचे म्हणजे किती होणार आहे 12.8. ठीक आहे, तेवढाच ठेवलं आपण. झालं. आता बघा आपण स्टेअरचा सेक्शन मारला, कसा येणार आहे काय येणार आहे, कुठं पॅरापीट वॉल टाकायची आहे नाही टाकायची आहे. इथे काही येणार नाही. ठीक आहे, इथेही काही येणार नाही समजा. हा इथे येईल. आता हे तुम्हाला काय लेआउट मध्ये एकदा सेक्शन मारून चेक करायचं. ठीक आहे. आता ग्रीडची नावं द्यायची तुम्हाला, बरोबर आहे. ABCD. ठीक आहे, त्याला उचलायचं. आता इथे मी काहीतरी उलट केलंय. आता इथे आपल्याला काय करायचे, इथून चढलो तर इथे लँडिंग आली पाहिजे. ठीक आहे, लेआउट कसा बनवलाय का आपण. ठीक आहे, याला काय करावं लागेल, मिरर मारायचं. कळलं. मग हा आपल्या ग्रीड नंबरला मॅच करेल. ओके. आता सेम काय आहे की आपल्याला साइड एलिव्हेशन बनवायचं आहे बिल्डिंगचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला विंडो कुठे येणार आहे, किती हाईटवर ठेवले. इथे तुम्हाला आता लँडिंग भेटले, काय फक्त डोअर टाकायचा आहे त्या रूमचा, बरोबर आहे. लास्टला मग काय करायचं आपल्याला, कॉलम. ठीक आहे, आता समजा आपला कॉलम जो आहे त्याची 0 इथं आहे, त्याच्या खाली आपण वापस समजा प्लिंथ टाकतोय, तर 300x400 आपण काय करू, प्लिंथ टाकू. ठीक आहे, आली तर चारी साईडनी प्लिंथ येऊन जाईल. त्या प्लिंथ नंतर वापस आपल्याला काय करायचंय बघा, आपली जी डेप्थ आहे ना बिल्डिंगची, फुटिंग डेप्थ किती असली पाहिजे अप्रॉक्सिमेट. ठीक आहे, नॉर्मली कसं असतंय दगड वगैरे लागणार, तर अप्रॉक्सिमेट 2 मीटर तरी तुम्हाला खाली टाकायची कुठून 0 लेवल पासून. आता हा काय ब्लॉक आपण सेपरेट बनवलाय, त्यामुळे याला तुम्ही काय करू शकतात,
अजून खाली मार्क करू शकता. मग याला फक्त काय करायचं असतं, शिफ्ट करून टाकायचं इथे. आता आपल्याला एक्सेल घ्यायचा, 2 मीटरची टोटल डेप्थ भेटले. ठीक आहे. आता आपण ऑलरेडी काय केलं, इथे बनवलेलं आहे. फक्त कुठल्या कॉलमचं काय सेक्शन मारतोय आपण तेवढं बघायचं. ऑलमोस्ट सगळे 1500च्या आसपासच असतील, बरोबर आहे. सेमच बनवले होते आपण. मग इथे आपण काय करणार आहे, 1500 बाय 500. ठीक आहे. 350च्या खाली कोण जात नाही, कारण की आपल्याला रॉड वगैरे बेंड वगैरे करून तेवढा जातो. प्लस याच्या खाली 75चा आपल्याला मिनिमम PCC तरी करायचं आहे. ठीक आहे. मग हे कसं दाखवणार आपण, हॅच घ्यायची, सँडवाला कुठे गेला आयकॉन, दिसतच नाही. ठीक आहे, त्याला टाकू आपण. त्याला थोडा डेन्स करून टाकायचा. ठीक आहे. ठीक आहे. हा काय होणार आहे आता, याचा फुटिंग. ठीक आहे. सेक्शन दिसायला असा दिसेल. या 0 पासून 2 मीटर आपण खाली गेलोय, ही झाली आपली ऍक्च्युली ग्राउंड. ठीक आहे. आता इथे आपण काय टाकतोय, बॉटम ऑफ फुटिंग. ठीक आहे. मायनस मध्ये किती, मायनस मध्ये 2 मीटर. ठीक आहे. सो इथे आपण PCC पण केलंय. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हवं तर तुम्ही त्याचंही टॅगिंग मायनस करून देऊ शकता. कळलं. एकच ड्रॉइंग आहे, सिस्टमॅटिक जर तुम्ही ड्रॉ केलं तर तुम्हाला सगळे रेफरन्सेस भेटतील, कॉलम पोझिशनिंग भेटेल, प्लिंथ भेटेल. ठीक आहे. त्यानंतर स्लॅबसाठी रेफरन्स भेटेल. पुन्हा आता इलेक्ट्रिकलचा लेआउट बनवायचा आहे किंवा आणखी मेकॅनिकल किंवा मग फुटिंग, ज्याला फुटिंग लेआउट पाहिजे तो फुटिंग भेटेल. समजा याला मी आता एडिट केलं काही रिझनमुळे, समजा मी याला केला 2 टाइम्स. हा 2 टाइम्स झालाय तर त्याचा इम्पॅक्ट चारी साईडला आला, इथे पण आला, इथे पण आला. ठीक आहे. याच्यात कॉलम नाही आहे त्यामुळे इथे काही फरक नाही पडत आहे. पण जिथे कॉलम येतोय त्या सगळीकडे काय झाला, त्याचा इम्पॅक्ट आला. म्हणजे तुम्हाला इझिली ट्रेस करता येतं. कळलं. इझिली ट्रेस करता येईल किती ठिकाणी चेंज होत आहेत. ठीक आहे. फक्त काय की रेफरन्सेस आपल्याला तसे मेन्शन करायचे. जी टेम्पलेट तुम्ही बनवले त्या प्रत्येक टेम्पलेट तुम्हाला काय करायचे, समजा आपल्याला एकाच ड्रॉइंग मध्ये आता 2 व्ह्यू सेट करायचे. तर तुमची जी ड्रॉइंग टेम्पलेट आहे, ठीक आहे, तिला ऍडजस्ट करा. ठीक आहे. याचा बाजूचा व्ह्यू बसवायचा होता आपल्याला, बसवला. खालीवर वाटतोय तर काय करायचं, यांनी याला परपेंडिक्युलर सेट करायचं. ठीक आहे. मग याला इथे मॅच करा.
क्लिअर? तर बघा लेआउटिंग आपल्याला अशा पद्धतीने करायची. एकदा टेम्पलेट टाकलं, आता इथे काय आहे, फक्त टॅगिंगच करायचं तुम्हाला आणि सेपरेट येते मग रिइन्फोर्समेंट. ठीक आहे, कुठे कुठे काय काय रिबार्स वगैरे यूज करायचे आहेत, काय यूज करायचंय तेवढं तुम्हाला तिथे टाकायचं. आता याच्या पुढचा येतोय पार्ट टिपिकल सेक्शन. टिपिकल सेक्शन्स मध्ये काय होणार आहे, आता हा कॉलम 4 ठिकाणी यूज करतो आपण, बरोबर आहे. मग जर याला आपण 4 ठिकाणी यूज करणार आहे आणि हा जर टिपिकल आहे, आता इथे काय आहे ना, रॉड कुठे कुठे येणार आहे, कळलं? इथे 2 आहेत, इथे 4 आहेत. तर कसे तुम्ही कनेक्ट करणार आहेत त्या व्यतिरिक्त मग आपण काय करायचं इथे, त्याला ऑफ करू. ठीक आहे, आता काही सेक्शन्स आपल्याला बनवून ठेवावे लागतील. कळलं? आता इथे फक्त तुम्हाला टिपिकल नोट टाकायचे. हा जो मेन रॉड आहे व्हर्टिकल, त्याचा डायमीटर किती आहे, 12 आहे, 16 आहे, 18 आहे. आणि त्याच्यासाठी टाईंगसाठी जे आपण बांधलाय, ठीक आहे, तो त्याच्यापेक्षा एक साईज कमी असतो. नॉर्मली 9 किंवा 10 mm चा रॉड जो आहे तो बेंड करून हे करतात, बरोबर आहे. बस इथे तुम्हाला मग काय करायचंय, हे रिएन्फोर्समेंट डिटेल टाकायची. ठीक आहे, दुसरं समजा आता आपण काय बनवलं होतं, ठीक आहे, समजा आता हा लेआउट आहे. आता हा कुठला ग्रीडवरने घेतला आपण ते मेन्शन करायचं. ठीक आहे, ते समजा इथे मी काय करेल, हॅच काढून टाकेल. इथे आपल्याला काय करायचं आहे की इथून इथपर्यंत जो रॉड जातोय, ठीक आहे, याचं टिपिकल सेक्शन आपल्याला काढून दाखवायचं. ठीक आहे, म्हणजे याचा जर कट मी मारला, ठीक आहे, तर कुठे समजा असा दिसतोय, मग इथे आपल्याला दाखवायचं आहे की बाबा या सेक्शन मध्ये किती रॉड टाकलेत आपण, बरोबर, आणि त्याला कनेक्ट कसे केले आपण. आता ऍक्च्युली जो एंड असतो ना, इथे तुम्हाला काय करायचं आहे की याला इथे राऊंड बेंड करायचंच आहे. ठीक आहे, असं. आता आपण फिलेटने टाकलाय. क्लिअर? असं तुम्हाला काय करायचं, एका पॉइंट वरनं याला बेंड केलेला दाखवायचं आहे. हे टिपिकल सेक्शन्स तुम्हाला बनवायचे. त्या व्यतिरिक्त याची जी स्पेसिंग आहे ती जिथे बीम कनेक्ट होतो ना, ठीक आहे, तिथे आपण जास्त देतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग जिथे लोड कमी आहे, ठीक आहे, तिथे स्पेसिंग वाढवतो. बरोबर आहे? हे बरोबर आहे का? सिव्हिल मध्ये कोण 2च जण आहेत तुम्ही, बरोबर बनवताय? हा, काय लाइन वर लाइन मध्ये काय हा, ही खाली पाहिजे ना, ते मिरर मारल्यावर असंच असतं. ठीक आहे, ऑफसेट 125. ठीक आहे, त्याला नंतर तुम्ही फायनल करा. ठीक आहे, मी ड्रॉइंग देतो तुम्हाला. ठीक आहे,
हे कळलं. इथे आपल्याला काय करायचं आहे की मग हा जो काही सेगमेंट आहे इथून समजा इथपर्यंत, याला मग मल्टीलिटर शिकवलंय ना, त्या मल्टीलिटरमध्ये मग तुम्हाला नोट टाकायची. ठीक आहे. मग काय नोट टाकायची आहे, इथे समजा आपल्याला C2C किती आहे, समजा 100 आहे इथे. ठीक आहे. इंटू जर का नंबर्स असतील तर नंबर्स टाका, 6 नंबर्स दोन्ही साईडला तर दोन्ही साईडला. त्या व्यतिरिक्त इथून समजा इथपर्यंत 250 ठेवायचे आणि टोटल असतील समजा 12. मग जो काही स्पेस येणार आहे तो काय करायचा आपल्याला, डिवाइड करून टाकायचं. ठीक आहे. मग जे कोणी समजा रिएन्फोर्समेंटचं काम करतायत, रिबारचं काम करतायत सॉरी, ते लोक काय करतील त्या हिशोबाने इथे स्पेसिंग लावते. ड्रॉइंग रीड करायला पण इझी आहे. अशी ड्रॉइंग जर बघितली तर लय हार्ड वाटते. ठीक आहे. फक्त काय की आपल्याला एवढं कळलं पाहिजे. क्लिअर.